नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर मराठी या चॅनलमध्ये. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये रिलायन्स या स्टॉकचा पूर्ण ॲनालिसिस केला होता. तर चला आपण आज तुम्ही स्क्रीनवर बघू शकता भारती एअरटेल हा स्टॉक आहे. तर आपण याचा ॲनालिसिस करूया पूर्णपणे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सिस्टम समजावून सांगितलं आहे. तर परत आपण हा सिस्टम ह्या व्हिडिओमध्ये परत एकदा बघू की स्टॉकमध्ये कसा यूज करायचा. डिफरंट स्टॉकमध्ये तिथे वेगवेगळे चॅलेंजेस येतात. कुठे स्टॉप लॉस हिट होतो, एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कसा करायचा, की ट्रेड होल्डवर ठेवायचा, सगळ्या गोष्टी आपण परत एकदा ह्या वेगळ्या स्टॉकमध्ये म्हणजे आपण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता भारती एअरटेलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्या ट्रेडिंगप्रमाणे तुम्ही बघू शकता आपल्या सिस्टमप्रमाणे आपण मंथली टाईम फ्रेम चूज केला आहे. मी परत एकदा सांगतो, जे बिगिनर किंवा न्यू ट्रेड आहेत त्यांनी इंट्राडे किंवा FNOमध्ये न जाता आधी मंथली टाईम फ्रेमवर थोडी प्रॅक्टिस करावी, थोडं समजून घ्यावं की ॲनालिसिस कसं करायचं. तर तुम्ही बघू शकता आपला चार्ट पूर्ण क्लिअर आहे, मग कुठला इंडिकेटर नाही. मित्रांनो, जे इंडिकेटर आहेत ते प्राईसलाच फॉलो करतात. आपला पूर्णपणे प्राईस बेस चार्ट आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण प्राईस बेस चार्ट आहे. तर स्टॉक सिलेक्शन कसं करायचं आहे, तर आपण टाईम फ्रेम सिलेक्शन तर केलं. तर स्टार्टिंगला आपण बघू शकता इथे स्टार्टिंगला आपल्याला मंथली टाईम फ्रेमच चूज करायचं आहे. स्टॉक सिलेक्शन, जो स्टॉक मंथली टाईम फ्रेममध्ये 8 ते 12 वर्षानंतर ब्रेकआउट देतो. 8 ते 12 वर्षानंतर म्हणजे कसं, तुम्ही बघू शकता ह्या स्टॉकने इथे 2008 पासून 2007 पासून करेक्शन चालू केलं आहे. आणि तुम्ही बघू शकता 2020ला याने इथे एक ब्रेकआउट दिला आहे. तुम्ही बघू शकता इथे हा ब्रेकआउट दिला आहे बघा, 552.60. हा तुमचा एंट्री पॉईंट झाला मित्रांनो. जी कॅन्डल, ही लाईन असते आपली ब्रेकआउट, त्याला ब्रेकआउट देते, त्याच्या क्लोजिंगला तुम्हाला बाय करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता त्या बाय केल्यानंतर इथे लगेच ही जी रेड कॅन्डल दिसते ऑगस्ट 20ची, तर इथे त्यांनी खाली क्लोज केलेलं आहे. तर तुम्हाला लगेच तिथे 1 सेकंदाचा विचार न करता तुमचा स्लॉट, याचा अर्थ तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, तर लगेच तिथे एक्झिट करायचं. हे लक्षात घ्या मित्रांनो, स्टॉप लॉस आपण आपला कॅपिटल प्रोटेक्टसाठी ठेवतो. नाहीतर तुम्ही नुसते बसून राहिला तर तुमचा पूर्ण कॅपिटल तिकडे जाऊ शकता. म्हणून स्टॉप लॉसचं कामच ते आहे की आपला कॅपिटल आपल्या कॅपिटलला तो एक म्हणजे आपला लॉस वाचवतो. आपल्या कॅपिटलमधून कमीत कमी लॉस वाचवतो. काही लोक नुसतं बसतात स्टॉप लॉस. आणि लक्षात घ्या मित्रांनो, अशी कुठलीही सिस्टम नाही जिथे लॉस नाही. प्रॉफिट आणि लॉस हा पार्ट ऑफ या बिझनेसचा एक भाग आहे. तर लॉस हा तुम्हाला होणारच. कुठलाही स्टॉक एक ट्रेंड पकडता आणि 2-3 वेळा खालीवर हा होणारच आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू न जाता आपल्या सिस्टमवर विश्वास ठेवून फक्त सिस्टम फॉलो करायचं आहे. तर आपण सिस्टमप्रमाणे इथे लगेच आपला एक्झिट घेतला. परत तुम्ही बघू शकता ते जानेवारी 2021मध्ये आपल्या सिस्टमप्रमाणे परत त्यांनी आपल्याला 553.60ला परत एक एंट्री दिली. पण आपण ती एंट्री केली तर लगेच तुम्ही बघू शकता तिसऱ्या कॅन्डलला त्यांनी परत एकदा खाली क्लोजिंग दिली. तर आपण परत आपल्या सिस्टमप्रमाणे एक्झिट घेतला. तुम्ही आता इथे परत बघू शकता जुलै 21ला 561.70ला क्लोजिंग झालेली आहे. पण तुम्ही तिथे बाय केला. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठा एक ट्रेंड आहे. तुम्ही हे बघा 1 एप्रिल 2023 हा सेम मंथमध्ये आहे. प्राईस बघू शकता 1855ला प्राईस त्याची चालू आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हा होल्ड कसा करायचा, की लगेच एक्झिट मारायचा. काही ट्रेड इथे निघाले असते, काही इथे. तर जर तुम्हाला खरोखर पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला ट्रेड होल्ड करता आला पाहिजे. जो तुमचा सक्सेसफुल ट्रेड आहे तो होल्ड करता आला पाहिजे. आणि जो तुमचा ट्रेड तुमचा अगेन्स्ट झाला तुम्हाला तिथून लवकर एक्झिट करता आलं पाहिजे. बस मित्रांनो, हाच गेम आहे इकडे, बाकी काही नाही फक्त. तर तुम्ही बघू शकता आपण एक इंडिकेटर यूज करतो 46 EMAचा. ह्या EMAच्या खाली जर ह्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला तर आपल्याला तिथून त्यावेळेसाठी एक्झिट करायचं आहे. हे आपल्याला कधी करायचं EMAचा यूज, जेव्हा स्टॉक आपण जिथून बाय केला तिथून एंट्री घेतली. तुम्ही बघू शकता 500च्या खूप म्हणजे 3x वर गेलेला आहे 1855. आता समज इथून एक्झिट करायचं असेल तर तुम्हाला या लाईनच्या खाली जर ब्रेकआउट देत असेल तर तुम्ही एक्झिट करायचं आणि लगेच त्या लाईनीच्या वर म्हणजे EMAच्या वर
जर पुन्हा वरच्या साईडने ब्रेकआउट दिला ग्रीन कॅन्डल ते परत तुम्ही री एंट्री करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे हा आपला पूर्ण सिस्टम आहे आणि तुम्ही बघू शकता भारतीय एअरटेल स्टॉक आहे आणि सध्या तरी अजून या स्टॉकची एक्झिट आली नाही, तर हा सध्या स्टॉक होल्डवरच आहे. आपण अजून खूप सारे स्टॉक्स बघणार आहोत ज्यामध्ये आपला जो सिस्टम आहे कशा प्रकारे काम करतो. तर हा होता आजचा स्टॉक मित्रांनो. तर तुम्हाला वाटलं असेल की इथे काहीतरी तुम्हाला नॉलेजेबल मिळालं आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा.